प्रशासकीय अधिकाराचा वापर जनकल्याणासाठी करावा. नागरिकांची कामं संवेदनशीलतेने हाताळावीत. पारदर्शी, गतिमान आणि लोकाभिमुख प्रशासन राबवा अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्या. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी शासनाच्या विविध योजना आणि कामांचा आढावा सादर केला. नागरिकांना भेटण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी दररोज राखीव वेळ ठेवावा. नागरिकांचे प्रश्न संवेदनशीलतेने हाताळावेत. तक्रार अर्जांची गतीनं निर्गत करावी. सातबाऱ्यातील चूक दुरुस्ती प्रकरणं जलद गतीनं मार्गी लावावीत. जमीनविषयक दावे प्रलंबित ठेवू नयेत अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्या. चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी शासन आहे, मात्र अधिकाराचा गैरवापर करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा बावनकुळे यांनी दिला. महसूल विभागासंबंधित अर्धन्यायिक प्रकरणं लोक अदालत घेऊन मार्गी लावावीत. अधिकाराचा वापर जनकल्याणासाठी करा. प्रशासन पारदर्शी आणि लोकाभिमुख असलं पाहिजे अशा सूचना महसूल मंत्र्यांनी दिल्या. यावेळी वनपट्टा मंजूर झालेल्या काही शेतकऱ्यांना 7/12चं वाटप करण्यात आलं.